माझी माय मराठी संपन्न शब्द सरिता, माझी माय मराठी संपन्न शब्द सरिता, अंतरंगी जाणीवांचे प्रतिबिंब कविता, भाषा अभिजात सोहळा अस्मितेचा, छंद रसबद्ध देखणी काव्यगंगा, भाग्यवान आपण लाभला सुसंग, जमली मैफल उमटले हास्य तरंग. नमस्कार मंडळी, तुम्हाला माहीत आहे का, मे महिन्यातील पहिला रविवार जागतिक हास्य दिन म्हणून साजरा केला जातो. पण आपले हे खट्याळ मित्रमैत्रिणी हा दिवस एक आठवडा आधीच साजरा करणार आहेत, तेही तुमच्या हशा आणि टाळ्यांसोबत. तर सादर करत आहोत हास्य तरंग अर्थात हास्य कवी संमेलन. हास्य कवी संमेलन करायचं ठरवलं आणि मंचावरील सर्व कवींनी आपली लेखणी सरसावली. सुचणं हे क्षणाचं देणं असतं असं म्हणतात, आणि ज्याला सुचतं आणि रचता येतं तोच खरा कवी. तर पाहूयात सुरुचीला काय सुचलंय ते. सादर करत आहे सुरुची लिमये. नमस्कार, आवाज येतोय ना? हॅलो. प्रीतीने जेव्हा मला ह्या हास्य कवी संमेलनाबद्दल सांगितलं आणि त्याच्यात काहीतरी लिहायला सांगितलं, तेव्हा काय लिहायचं मला काहीच सुचेना. मग म्हटलं आपल्या ह्या न सुचण्याबद्दलच काहीतरी लिहूया. तर सादर करते कविता काही सुचेना. एकदा मी एक कविता लिहायचं ठरवलं. या नुसत्या विचारानेच मन माझं मोहरलं. चंद्र, सूर्य, ग्रह, तारे सगळ्यांनाच पाहिलं आठवून. कविता मात्र मनामध्ये आली नाही साकारून. नद्या, समुद्र, पर्वत, पक्षी सगळ्यांनाच घातली साद. हाय, त्यांच्याकडूनही थंडच आला प्रतिसाद. प्रेम, राग, हसणे, रडणे आठवून पाहिल्या सगळ्या भावना, पण त्यांनी सुद्धा दिली नाही कवितेसाठी कल्पना. आठवली मग सगळी नाती, सगळे सोयरे आणि मित्र. वेळेला ते कुठे येतात कामी, स्पष्टच होईना कवितेचं चित्र. र ला र आणि ट ला ट इतका सुद्धा जमेना. अहो, र ला र आणि ट ला ट इतका सुद्धा जुळेना. कविता लेखनाचा विचार सोडून द्यायला मन काही मानेना. मग वाटलं वाचून पाहाव्या सुप्रसिद्ध कवींच्या कविता. कुसुमाग्रज, बोरकर, शांताबाई काय म्हणतात पाहू आता. किंवा वाचावेत विंदा, इंदिरा संत वा पाडगावकर. कविता लेखनाच्या जखमेवर बघूया ते घालतात का फुंकर. नाहीतर वाचावेत आजचे गुरु ठाकूर, वैभव जोशी, संदीप खरे. ते तरी कविता लेखनासाठी काही स्फूर्ती देतात का बरे. कवितांची पुस्तके आणली, वाचता वाचता लागला डोळा. आणि काय सांगू स्वप्नामध्ये सारे कवीच झाले गोळा. हात जोडून माझ्या पुढे करत होते विनवणी. कवितेला सोडून दे बाई, इतकीच आहे आमची मागणी. धन्यवाद. फारच छान. पण आम्ही कवितेला सोडलं नाही बरं का. निगुतेनी कविता लिहिल्या आणि आमचा हा धमाल कार्यक्रम तयार झाला. नवरा बायको त्यांना सतत एकमेकांना काहीतरी सांगायचं असतं, बोलायचं असतं. नेहमी सुसंवाद सुरू असतो त्यांच्यात, नाही का. काहीतरी चुकलंय वाटतं. इथली पुरुष मंडळी म्हणतात, बायको सूचना देते आणि मी फक्त ऐकतो. माझ्या तोंडी एकच वाक्य, हिला विचारून सांगतो.
पण ती म्हणतीये की मी आहे म्हणून इतकी वर्ष टिकले हा तुमच्या संसारात. दुसरी असती तर. असो, हे संवाद ऐकल्यासारखे वाटतायत ना? चला तर मग फॉर अ चेंज म्हणून सुरुवात करूया एका पुरुषापासून. त्याचं काय म्हणणं आहे ते ऐकूयात. सोशिक नवऱ्याचं आठवडापत्रक का व्यथापत्रक सादर करत आहे वैभव लिमये. नमस्कार. नमस्कार. माझ्या कवितेचं नाव आहे आठवड्याचं गाणं. अर्थात हा माझा आठवडा आहे, पण पहा बरं तुम्हाला याच्यात काही सारखेपणा सापडतोय का. सकाळी 9 ते संध्याकाळी 5, सकाळी 9 ते संध्याकाळी 5, आठवड्याचं गाणं सांगतो मित्रांनो आज. सोमवार असतो नुसत्या मीटिंग्सचा वार, क्लायंट बरोबर बोलून बोलून दमतो मी फार. मंगळवारी असतात मॅनेजमेंट अपडेट्स, ऑफिसमधनं फोन लावतो अमेरिकेला थेट. बुधवारी असतात इंटरनल टीम मीटिंग्स. चेक चेक ऐकू येतंय? परत पहिल्यापासून घेतो. सकाळी 9 ते संध्याकाळी 5, आठवड्याचं गाणं सांगतो मित्रांनो आज. सोमवारी असतो मीटिंग्सचा वार, क्लायंट बरोबर बोलून बोलून दमतो मी फार. मंगळवारी असतात मॅनेजमेंट अपडेट्स, ऑफिसमधनं फोन लावतो अमेरिकेला थेट. बुधवारी असतात इंटरनल टीम मीटिंग्स, मध्येच चालू असतं बॉसबरोबर चॅटिंग. सकाळी 9 ते संध्याकाळी 5, आठवड्याचं गाणं सांगतो मित्रांनो आज. गुरुवारी सुद्धा मी करतो उशिरापर्यंत काम. गुरुवारी सुद्धा मी करतो उशिरापर्यंत काम, तरी शुक्रवारी सकाळी बॉस काढतो माझा घाम. पण संध्याकाळी मात्र असतात फ्रायडे ड्रिंक्स. आमचा बॉस म्हणतो म्हणे प्लॅटफॉर्म टू एस्टॅब्लिश बिझनेस लिंक्स. मग मीही त्याला सांगतो, अरे बाबा कामाचा विषय जरा कर इथे वजा, आणि सेक्रेटरी बरोबर तुझ्या थोडी मारू दे की मजा. नाही तर काय आहेच. सकाळी 9 ते संध्याकाळी 5, आठवड्याचं गाणं सांगतो मित्रांनो आज. पुढचं कडवं आमच्या फ्रायडे ड्रिंक्सच्या पार्टीवर आहे बरं का. पहिला पेक संपताच येते नवसंजीवनी, पहिला पेक संपताच येते नवसंजीवनी. सेक्रेटरी मीनाक्षीची होते स्मार्ट डॅशिंग मिनी. दुसरा पेक संपला की लगेच तिसरा येतो, आणि त्यानंतर मात्र आम्ही सगळे एकाच लेवलला येतो. अरे मग कोण कुठला बॉस आणि कुठला सिनियर, कारण सगळ्यांचाच बदलतो ना मग बोलण्याचा गिअर. सकाळी 9 ते संध्याकाळी 5, आठवड्याचं गाणं सांगतो मित्रांनो आज. शुक्रवारी रात्री मी घरी उशिराच पोचतो. बायकोशी जास्त न बोलता गुपचूप जेवतो, पण तिला सगळं कळतं. येतो व्हिस्कीचा वास, आणि ती काही विचारणार इतक्यात घेतो झोपेचा श्वास. पण खरं सांगू, आजचं मरण मी ढकललं उद्यावर, कारण
अहो शनिवारी सकाळीच ती येते मुद्द्यावर. काय मग वाजले ना काल 12? आम्ही बावळट. अगं नाही ग, आलो तू की 10 पर्यंत घरी. घड्याळाबद्दल बोलतच नाहीये मी. हां, सकाळी 9 ते संध्याकाळी 5 आठवड्याचं गाणं सांगतो मित्रांनो आज. रविवारी सकाळी सुद्धा ती असते रागावलेली. मग मीही करतो सगळी कामं न सांगितलेली. दुपारच्या जेवणापर्यंत कळी थोडी खुलते आणि संध्याकाळ मात्र प्रेमाने बहरते. आणि रात्री स्वप्नात येतात चक्क 2-2 बॉस. अहो एक घरचा आणि एक ऑफिसमधला. रात्री मग स्वप्नात येतात चक्क 2-2 बॉस. आठवडाभर राख मर्जी म्हणतात आमची खास. सकाळी 9 ते संध्याकाळी 5 आठवड्याचं गाणं सांगतो मित्रांनो आज. धन्यवाद. वा वैभव, तुझं आठवड्याचं गाणं इथे अनेकांना पटलेलं दिसतंय. मोहिनीला आठवडाभर सतत काम केल्यानंतर एक दिवस अगदी मस्त मजेत घालवावा अशी इच्छा आहे. तिने योजनाही तशी केलेली आहे, पण घडलं काहीतरी भलतंच. पाहूयात काय ते. मोहिनी अंतुरकर. हॅलो हॅलो हॅलो, नमस्कार. येतोय आवाज? नमस्कार रसिको. कविता सादर करते आहे माझी रजा. सतत ऑफिस आणि घरच्या कामाने ती अगदी थकून गेली आहे, कंटाळून गेली आहे. शेवटी तिनं ठरवलं की आज ऑफिसला मारायची दांडी आणि एक घालवायचा उन्हाळ दिवस. इट फील्स लाईक अ प्लॅन. पण या प्लॅनचा कसा हिरवागार पोपट होतो ते पाहूया कवितेतून. आठवडाभर भोगली कामाची सजा. आठवडाभर भोगली कामाची सजा. मग शुक्रवारी तिने टाकली रजा. मग शुक्रवारी तिने टाकली चक्क रजा. वीकेंडचा प्लॅन केला नीट. वीकेंडचा प्लॅन केला नीट. स्वतःलाच म्हणाली यू डिझर्व इट. ठरवलेच अगदी पक्के. ठरवलेच अगदी पक्के की घरकामाला देऊया सुट्टी. ठरवलेच अगदी पक्के की घरकामाला देऊया सुट्टी. बघूया ॲमेझॉनवर सिनेमा, नाहीतर पुस्तकांशी करूया छानशी गट्टी. नाहीतर पुस्तकांशी करूया छानशी गट्टी. उठली जराशी निवांत. उठली जराशी निवांत. आधण ठेवलं चहाचं. उठली जराशी निवांत. आधण ठेवलं चहाचं. दुधासाठी उघडला फ्रीज. काहीच उरलं नव्हतं कालचं. केला जरासा विचार. केला जरासा विचार. उतरवून टाकूया 4 भांडी. केला जरासा विचार. उतरवून टाकूया 4 भांडी. नकोच ते. त्यापेक्षा तव्यावर टाकू 2 अंडी. नकोच ते. त्यापेक्षा तव्यावर टाकूया 2 अंडी. फ्रीजमधून केला थिकन क्रीमने हाय. फ्रीजमधून केला थिकन क्रीमने हाय. काय मग पेढे करायचा विचार केला की नाही? उरलेल्या चमच्याभर दह्यानं तिथूनच खुणावलं. उरलेल्या चमच्याभर दह्यानं तिथूनच खुणावलं. अगो बाई, काल रात्री विरजण लावायचंच राहिलं. तितक्यात कपाटातून डोकावले धन्यंजिरे. तितक्यात कपाटातून डोकावले धन्यंजिरे. उड्या मारत म्हणाले अगं आमची पूड कर बरे. इकडे लगेच शेंगदाण्यांनाही चढला चेव. इकडे लगेच शेंगदाण्यांनाही चढला चेव. तापल्याकडे जरा आम्हालाही भाजून ठेव. तेवढ्यात फोनने मारली जोरात हाक. तेवढ्यात फोनने मारली जोरात हाक. धरली त्याची मानगूट आणि म्हटलं बोलून टाक. धरली त्याची मानगूट म्हटलं बोलून टाक. म्हणला जेवायला येणारे 4-5 जण. म्हणला जेवायला येणारे 4-5 जण. बोंबलली माझी रजा, झालंच तिजवर अतिक्रमण. बोंबलली माझी रजा, झालंच तिजवर अतिक्रमण.
चला बाई आता, चला बाई आता, ठरवूया मस्त बेत. आरडीला जाऊन येऊ. चला, आरडीला जाऊन येऊ पटकन, पण त्यापेक्षा आधी घराची साफसफाई करू चटकन. तर असा तिचा झालाय पोपट. तर मैत्रिणींनो, काय तुमचंही असं होतं का कधी कधी? थँक्यू, धन्यवाद. खरंय ग मोहिनीताई, बायकांचं ना असंच असतं. निवांत क्षणी भलतंच दिसतं आणि काम नाही म्हणता म्हणता नको त्या गोष्टीत मन फसतं. अहो पण त्याला, नवऱ्याला हे मान्य नाही ना. सप्तपदीनंतर जणू मी तुझा गुलाम, मी तिच्या शब्दाबाहेर नाही, राणी सरकारांची आज्ञा, अशी शपथ घेतली आहे असं सांगत फिरत असतात ते नेहमी. तुम्हालाही अनुभव असेलच त्याचा. ऐकूयात उमेश थत्ते यांचे याच्यावर काय म्हणणं आहे ते. माझ्या आवाजाचा कंट्रोल माझ्या हातात फार क्वचित येतो. तर इथे जमलेल्या तमाम मराठी बंधू आणि बांधवांना उमेश थत्तेचा नमस्कार. मी अध्यक्ष मनसे सिडनी शाखा. हां, मनसे म्हणजे ते मराठी नवनिर्माण सेना वगैरे नाही बरं का. आमचं मनसे म्हणजे मराठी नवरे सेना. हां, पण आमच्याकडेही हे खळलं खटॅक वगैरे होतं बरं का. म्हणजे काय होतं, मी सिंकमध्ये ग्लासेस धुत असताना खळला असा आवाज येतो आणि नंतर बेडरूममध्ये खटॅक होतं. असो, तर अशा आमच्या सगळ्या दुःखाला वाचा फोडण्यासाठी आमची संघटना कार्य करते. आता तुम्ही ते संमेलन गीत काय केलंय ना, ते ऐकल्यानंतर आमचे जे कार्यकर्ते म्हणजे घराघरात कायम कार्यरत असलेले कार्यकर्ते ते म्हणले आपलंही एक गाणं करूया ना. पण आम्हाला काही सुचेना. मग म्हटलं आपण जैत रे जैत पिक्चरमधलं ते आम्ही ठाकर ठाकर गाणं आहे ना, ते वापरूया आणि नाध महानोरांची क्षमा मागून आपल्या संघटनेचं संघटना गीत करूया. मेधाताई आहेत का? मेधाताई असतील तर मी गाणारे हाही विनोदाचाच भाग समजून दुर्लक्ष करा. तर सादर करतोय आमच्या संघटनेचं गीत. आम्ही चाकर चाकर अहो बायकोचे चाकर. हां, सगळ्या नवऱ्यांना एक सूचना, बायको सुरक्षित अंतरावर बसली आहे हे बघून ताल द्यायला, शब्द पटले तर ताल द्यायला हरकत नाही. आम्ही चाकर चाकर अहो बायकोचे चाकर. आम्ही चाकर चाकर अहो बायकोचे चाकर. धुणीही धुवून भांडीही घासून, धुणीही धुवून भांडीही घासून पुसून घेतो घर. आम्ही चाकर चाकर अहो बायकोचे चाकर. या टकल्या डोक्यावर घामाचा जमला थर. अहो काय सांगू, लग्नाच्या वेळेला डोक्यावर मस्त काळे कुरळे दाट केस होते. कॉलेजातल्या पोरी मरायच्या आणि दुसरा फायदा म्हणजे लाटण्याचे वळ पण झाकले जायचे. पण आता बघा, पाकिस्तानच्या कुठल्याही स्टेडियमला लाजवेल अशी खेळपट्टी झाली डोक्याची. या टकल्या डोक्यावर घामाचा जमला थर. साऱ्या गोंधळाचे खापर फुटे भोळ्या नवऱ्यावर. तिच्या धाकात धाकात तिच्या धाकात धाकात रेटतो या संसार. आम्ही चाकर चाकर अहो बायकोचे चाकर. आम्ही चाकर 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 हो बायकोचे चाकर चाकर. तर मंडळी, कसं आहे, सोमवार ते शुक्रवार काम केल्यानंतर आम्हालाही थोडी आराम करायची इच्छा होते. त्याशिवाय आमचे बरेचसे सामाजिक उपक्रम असतात. म्हणजे आमच्या काही मित्रांना
थोडे असाध्य रोग जडलेत. अल्कोहोल डेफिशियन्सी नावाची एका नवीन रोगाची साथ आली आहे. मग काय करतो आम्ही, त्यांना मदत करायला शनिवारी संध्याकाळी जाऊन बसतो. पण हे काही तिला पटत नाही. शनिवारी सकाळी उठलं की ती महिन्याभराचं धुणं काढते. मग ते धुणं काढलंच आहे तर बाहेर नेऊन त्या वॉशिंग मशीनमध्ये लाव. ते ओले कपडे मला उचलत नाहीत, ते नेऊन बाहेर वाळत टाक. वाळत टाकलेले कपडे मग घरात आण. आणि त्यात परवा काय झालं, लग्नाचा 25वा वाढदिवस म्हणून हिने काय गिफ्ट मागितलं तर माझ्या शिवून आणलेल्या नऊवारीला इस्त्री करून दे. आता हे खूळ कुठून आलं तर तिच्या भिशीच्या ग्रुपमधून. ती शनिवारी काहून काढी महिन्याभराचं धुण, मग झिंगत्या दोस्ताना कसा भेटू मी जाऊन. कुण्या जन्मीचं पाप हो, कुण्या जन्मीचं पाप हो, वरली ही हिटलर आम्ही चाकर चाकर हो बायकोचे चाकर. आम्ही चाकर 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 हो बायकोचे चाकर चाकर. आम्ही चाकर 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 हो बायकोचे चाकर चाकर. सभासद नोंदणीला 300 ml पुढचं कुठलंही सभासदत्व घेण्यात येईल. हा चाकर खरंच इतका पामर आहे का नाही हे कार्यक्रम झाल्यानंतर योग्य व्यक्तीशी संपर्क करून खात्री करून घ्या आणि मगच सभासदत्व घ्या. असो, आता जरा एका ज्वलंत प्रश्नाकडे वळूयात. 40शी झाली की इतकं काही बदलतं ना. मिडलाईफ क्रायसिस म्हणतात ना, तेच ते. बायकांना तर ह्या बदलाचे चटके सहन होत नाहीत, पण सांगता येतात. आपली मैत्रीण मृदुला, हिला त्याच्याबद्दलच काहीतरी सांगायचंय. सादर करत आहे मृदुला तेरे. बघा ना, 40शी झाली आणि घरची अस्सल भाकरीच जवळची वाटू लागली. रोज सकाळी नाश्त्याला गरमागरम थालीपीठे, उपमा, पोहे केले. अहो, रोज सकाळी नाश्त्याला गरमागरम थालीपीठे, उपमा, पोहे केले, पण सकाळचा योगा आणि संध्याकाळचा विहार हे मात्र मुग गिळून बसले. दिवसभराच्या या नियमित खुराकाने अंगयष्टी मात्र वाढू लागली. दिवसभराच्या या नियमित खुराकाने अंगयष्टी मात्र वाढू लागली. मग मात्र दिवेकरांबरोबरच्या माझ्या प्रवासाची इथेच सांगता झाली. बघा ना, 40शी झाली आणि आमची फिगर जुन्या फोटो फ्रेम पुरतीच उरली. आता अशी ही सगळी गंमत पाहिल्यावर मीच माझी झाले गुरु. आता अशी ही सगळी गंमत पाहिल्यावर मीच माझी झाले गुरु. म्हटलं सगळ्यांमधनं चांगलं घेऊन आपणच आपलं सुरू करू. आता काढतीये रोज व्यायामासाठी वेळ आणि जठराग्नी शांत करण्यासाठी सात्विक जेवणाचाही साध्य मेळ. वजनाच्या काट्याला केलंय आता हद्दपार. स्नायू आणि हाडांच्या बळकटीकडेच लक्ष हो माझे फार. तर अशी ही माझी स्वास्थ्याची साठा उत्तरी कहाणी. बघा बरं, तुमच्यापैकी अनुभवलं आहे का हे कुणी? धन्यवाद. मृदुला, मी तुझ्याशी पूर्ण सहमत आहे. माझ्यावरही आलं होतं 40शीचं गारुड, आणि तू म्हणालीस तसं की मीच माझी झाली गुरु. म्हणून सतत मनाला बजावण्यासाठी मी स्वतःच काहीतरी श्लोक लिहिले, ते ऐकवते. हॅलो हॅलो. मना सज्जना फिटनेस पंथी जावे, तरी स्वास्थ्य जे पाहिजे ते मिळावे.
जरी प्रियते जंक सोडून द्यावे, जरी कष्टते मनोभावे करावे. प्रभाते उठा 4 नमस्कार घाला, पुढे चहा खारी तरी काढाच प्यावा. सदाचार हा घोर शिक्षाच वाटे, जनी तोचितो वाट योग्य चाले. नको रे मना जाऊ साखरे आहारी, मधुर ओढती पण नाना विकारी. नको रे मना वड्यांवर ताव मारू, चवीची खोडती वेळेत आवरू. सांजवी केंडची सुखाचा भास होतो, भुकेचा इशारा पुन्हा खास होतो. मना वासना पिझ्झा बर्गर नको रे, नको कोक पेप्सी विथ 0 शुगर रे. हातातला फोन बाजूस ठेवा, पुरे माहिती सार विचार व्हावा. मना कल्पना नको नको त्या विषयांची, मजा राहू दे आज्ञातल्या सुखाची. सदा सर्वदा प्रीती ही आठवावी, आरोग्याची स्वय नित्य काळजी करावी. आभासी जे भोवती सारेच उपेक्षावे, विवेके सदा शाश्वतास निवडावे. जय जय आरोग्य देवी समर्थ. आता विषय खाण्यापिण्याचा, डाएटचा, पिझ्झा बर्गरचा निघालाय म्हणूनच सहसा कुकिंग शोज, रेसिपीज हा महिला वर्गाचा आवडीचा विषय. आणि आजकाल तर सोशल मीडियावर साध्या उकडलेल्या बटाट्याच्या भाजीपासून थाई करीपर्यंत अगणित रेसिपी शोज आहेत. म्हणजे आधी संध्याकाळी काय जेवणाला करायचं म्हणून जर आपण शोज बघायला घेतले तर डोकं अगदी चक्रावून जातं. विचारांची धुमश्चक्रीच म्हणा ना. आता धुमश्चक्री म्हटलं की डोळ्यासमोर येते ती धावपळ, गोंधळ, गोंगाट, एकूण सगळं अस्थिर आणि भीतीदायक दृश्य. आता रेसिपी आणि धुमश्चक्री याच्यामध्ये काही संबंध आहे का? ऐकूयात सुनील अंकुलकर यांच्याकडून. थँक्यू. हॅलो हॅलो हॅलो. बस ठीक. थोडं इकडे घेऊ का जरा? हां बस ठीक. थँक्यू. कढईतलं तेल आज जरा जास्तच तापलं. कढईतलं तेल आज जरा जास्तच तापलं. रागानं ते आता चांगलंच थरथरू लागलं. कढईतलं तेल आज जरा जास्तच तापलं. रागानं ते आता चांगलंच थरथरू लागलं. आगाऊ मोहरीला परत दुर्बुद्धी सुचली. आगाऊ मोहरीला परत दुर्बुद्धी सुचली. डोकावून बघण्याची सवय तिला चांगलीच नडली. आगाऊ मोहरीला परत दुर्बुद्धी सुचली. डोकावून बघण्याची सवय तिला चांगलीच नडली. तंग वातावरणात आकारण एकटीच कडमडली. तंग वातावरणात आकारण एकटीच कडमडली. स्वभाव थोडीच विसरणार, लगेच जाम तडतडली. तंग वातावरणात आकारण एकटीच कडमडली. स्वभाव थोडीच विसरणार, लगेच जाम तडतडली. बेफाम झाली आणि दिशा मिळेल तिकडे उडाली. बेफाम झाली आणि दिशा मिळेल तिकडे उडाली. हिंग, मीठ, हळद वगैरे बघ्यांची भाऊ गर्दी झाली. बेफाम झाली आणि दिशा मिळेल तिकडे उडाली. हिंग, मीठ, हळद वगैरे बघ्यांची भाऊ गर्दी झाली. नेहमीची फुकट फौजदारी करत तिखट आत शिरलं. नेहमीची फुकट फौजदारी करत तिखट आत शिरलं. भडकलं तमाशा बघून जास्तच लाल झालं. भडकलं तमाशा बघून आणि जास्तच लाल झालं. हळद बिचारी गरीब. हळद बिचारी गरीब चांगलीच घाबरून गेली. हळद बिचारी गरीब चांगलीच घाबरून गेली. सावरता सांभाळता सगळ्यांना काळी पिवळी पडली. हळद बिचारी गरीब चांगलीच घाबरून गेली. सावरता सांभाळता सगळ्यांना काळी पिवळी पडली. कढीपत्ता, मिरची त्वेषाने उतरले.
कढीपत्ता मिरची त्वेषाने उतारले आणि संतापून कडाडले. नव्हती गरज खरी, उगीच सगळ्यांशी वाकड्यात शिरले. कढीपत्ता मिरची त्वेषाने उतरले आणि संतापून कडाडले. नव्हती गरज खरी, उगीच सगळ्यांशी वाकड्यात शिरले. अकांड तांडव हे बघताच आज चक्क कांद्यांचेही डोळे पाणावले. अकांड तांडव हे बघताच आज चक्क कांद्यांचेही डोळे पाणावले. आलं लसूणच्या मदतीने धावपळ धांदल करू लागले. लसूण आल्याच्या मदतीने धावपळ धांदल करू लागले. जसा जसा वेळ गेला तशी धुमश्चक्री वाढत चालली. जसा वेळ गेला तशी धुमश्चक्री वाढत चालली. खात्री पटली सगळ्यांची, नक्कीच कुणीतरी फूस लावली. खात्री पटली सगळ्यांची, नक्कीच कुणीतरी फूस लावली. डाळीच्या पिठानं मात्र प्रसंगावधान राखलं. डाळीच्या पिठानं मात्र प्रसंगावधान राखलं. पाण्याची साथ घेतली. डाळीच्या पिठानं मात्र प्रसंगावधान राखलं. पाण्याची साथ घेतली. हा आगडोंब आता थंड करण्याची जणू त्यांनी शपथच वाहिली. दोघांची छान गट्टी जमली आणि नेटानं त्यांनी बाजू सावरली. दोघांची छान गट्टी जमली आणि नेटानं त्यांनी बाजू सावरली. कढईतलं भांडण कढईतच ठेवण्याची त्यांनी पार शिकस्त केली. कढईतलं भांडण कढईतच ठेवण्याची त्यांनी पार शिकस्त केली. पराकोटीचं हे भांडण थांबवता थांबवता बसला त्यांनाही चटका. पराकोटीचं हे भांडण थांबवता थांबवता बसला त्यांनाही चटका. अरे मिळून मिसळून त्यांनी घेतलं, पण आम्हाला मिळाला खमंग झुणका. आम्हाला मिळाला खमंग झुणका. वा, हा असा चमचमीत तयार झालेला झुणका, सोलापूरची खास भाकरी आणि शेंगाची चटणी असा फक्कड बेत होऊन जाऊ देत. आणि असा जेवणाचा बेत असेल तर गप्पांचा कट्टा रंगायला हवा. गप्पा म्हटल्या की भिशी पार्टी. तर सादर करत आहेत वैजयंती मोने. हॅलो हॅलो, थोडं वर घे. चालेल. हॅलो हॅलो, ऐकू येतं? ओके. एका सिडनीत असती भिशीचे गट अनेक, विस्तारल्यात शाखा तरी व्यासपीठ एक. एका सिडनीत असती भिशीचे गट अनेक, विस्तारल्यात शाखा तरी व्यासपीठ एक. जमती सख्या नटोनी एका सखीच्या सदनी, जमती सख्या नटोनी एका सखीच्या सदनी, ठेवी मुलांच आपुल्या वडिलांकडे स्वसदनी. गप्पानी खाद्य आयते, गप्पानी खाद्य आयते, तोंडास सवड नाही, चर्चा खमंग चाले, ती काटवाळी नाही. एका सिडनीत असती भिशीचे गट अनेक, विस्तारल्यात शाखा तरी व्यासपीठ एक. नवऱ्यास कष्ट भारी सांगेल तू कुणाला, नवऱ्यास कष्ट भारी सांगेल तू कुणाला. सारेच दंग असती सांभाळता मुलांना, हैराण जीव होई करिता प्रयत्न नाना, हैराण जीव होई करिता प्रयत्न नाना.
एकाच वेळी स्मरता, एकाच वेळी स्मरता साऱ्या अशक्य सूचना. एका सिडनीत असती भिशीचे गट अनेक, विस्तारल्यात शाखा तरी व्यासपीठ एक. एके दिनी परंतु नवऱ्यास जे उमगले, एके दिनी परंतु नवऱ्यास जे उमगले, भय कष्ट दुःख त्याचे वाऱ्यास वे पळाले. भय दुःख कष्ट त्याचे वाऱ्यास वे पळाले. मित्रांस सांगुनिया एका क्लबात जमुनी, मित्रांस सांगुनिया एका क्लबात जमुनी, सांभाळी ती मुलांना विलसे सुहास्य वदनी. मिळता मुलांस तेथे खाद्यपेय प्रियते, रमती मुलेही मोदे बाबांच वेच तेथे. स्वच्छंद हर्ष आराम मिळता आम्हा क्षणैक, स्वच्छंद हर्ष आराम मिळता आम्हा क्षणैक. गाठी भिशी म्हणोनी सिडनीत अर्धशतक, गाठी भिशी म्हणोनी सिडनीत अर्धशतक. अमुच्या सिडनीत असती भिशीचे गट अनेक, विस्तारल्यात शाखा तरी व्यासपीठ एक. धन्यवाद. जाता जाता सांगते, सिडनी हा जागतिक स्तरावर सर्वमान्य असलेला स्त्री पुरस्कृत अव्यावसायिक मनोरंजक उपक्रम आहे, याची प्लीज दखल घ्यावी. तेव्हा ही कविता सिडनीच्या सर्व भिशी सख्यांना, त्यांच्या बिचाऱ्या गरीब नवऱ्यांना आणि तुम्हा रसिकांना समर्पित. धन्यवाद. वा वैजूताई, आम्हा मैत्रिणींचाही भिशी सुरू करण्याचा विचार आहे. तुमच्या कवितेतून त्याच्यातली गंमत आणि महत्त्व देखील कळलंय, त्यामुळे आमचा विचार पक्का होणार हे नक्की. आता आपण वळूयात आपण सुरुवात केलेल्या विषयाकडे, ती आणि तो. नवरा बायको. बायको म्हणजे कधी मंद दिव्याची वात तर कधी पेटलेली मशाल. नवरा कामसू भोळा साम तर कधी निवांत लोळणारा खुशाल. लग्नाच्या गाठी स्वर्गात बांधल्या असतात असं म्हणतात, पण भांडणं मात्र इथे पृथ्वीवरच होतात. गझल आणि वादविवाद इंटरेस्टिंग आहे ना. ऐकूयात राजन रिसबूड यांच्याकडून. हॅलो. तर ही माझी आणि तिची जुगलबंदी आहे, ती गझलमधली. पण पुढे जायच्या आधी एक डिस्क्लेमर. याचा वास्तवाशी काहीही संबंध नाही. यातला मी नाही, त्यातली ती माझी सुविद्य पत्नी नव्हे. सगळं काल्पनिक आहे. दाद द्या, हसा, हशा, टाळ्या भरपूर द्या, पण लक्षात ठेवा रात्री मला घरी जायचं आहे. तर आता यातला मी सुरुवात करतोय आणि यातली ती अधूनमधून टोलेबाजी करत राहील याची गॅरंटी आहे. काय मी समजे स्वतःला, काय मी समजे स्वतःला, काय माझा थाट आहे. काय मी समजे स्वतःला, काय माझा थाट आहे. मूर्ख मी विसरून जातो, मूर्ख मी विसरून जातो की तिच्याशी गाठ आहे. गोष्ट इतकी मामुलीशी,
गोष्ट इतकी मामुलीशी पण तिचे सल्ले हजारो. गोष्ट इतकी मामुलीशी पण तिचे सल्ले हजारो. प्रश्न मजला भेडसावे, प्रश्न मजला भेडसावे, एवढा मी माठ आहे. आता प्रत्युत्तर द्यायची तिला सुरसुरी, काहीतरी बोललंच पाहिजे तिने, पण मी तिला थांबवतोय. थांब जरा, आजचा दिवस माझा आहे. माझ्या व्यथा, दुःख सगळं सगळं काही बाहेर येऊन जाऊ दे आत्ताच्या या घडीला. दूध भाज्या फळफळावळ, दूध भाज्या फळफळावळ, केवढ्या कोठून आणू. दूध भाज्या फळफळावळ, केवढ्या कोठून आणू. लांब ही यादी तिची जी, लांब ही यादी तिची, सर्व मजला पाठ आहे. लांब ही यादी तिची ही, सर्व मजला पाठ आहे. आता तिचा संयम सुटलेला आहे. इनफ इज इनफ. आणि तिची ही डागलेली पहिली तोफ. पाठ आहे, पाठ आहे, पाठ आहे, पाठ आहे, वल्गना तुझ्या इतक्या या. पाठ आहे, पाठ आहे, वल्गना इतक्या तुझ्या या. पार तुझिया मेमरीची, पार तुझिया मेमरीची लागलेली वाट आहे. आता हे मला चांगलं झोंबलेलं आहे. यादी लक्षात न राहणं, तिने वारंवार सांगून ते विसरणं, लक्षात न ठेवणं, त्या चुका परत परत करणं. पण आता या तिच्या या शेराला काहीतरी जबाब दिला पाहिजे, आणि तोही असा तिरकस दिला पाहिजे, तिला कळलंच नाही पाहिजे की स्तुती आहे का टीका आहे. आणि तेही तिच्या आवडीच्या क्षेत्रामध्ये. तर बघूया. चाखतो मी, चाखतो बोटे किती मी, चाखतो बोटे किती मी, चव तिच्या चव तुझ्या, चव तिच्या हातास इतकी. चाखतो बोटे किती मी, चव तिच्या हातास इतकी. अनस्तुती करण्या तिची मी, अनस्तुती करण्या तिची मी, नेमलेला भाट आहे. हे ऐकून तिच्या डोळ्यात अंगार. ती रागाने खाऊ की गिळू माझ्याकडे बघते, आणि तिचा हा जबरदस्त शेर. रागाने ती अशी थरथर कापते. थांब रे बघते तुला मी, थांब रे बघते तुला मी, तुझं गिळाया कोण देते. थांब रे बघते तुला मी, तुझं गिळाया कोण देते. यापुढे, यापुढे तुझ्या समोरी, यापुढे तुझ्या समोरी, हे रिकामे ताट आहे. आता माझी सर्वासर्व पश्चात्ताप. हे काय बोलून बसलो मी, काय करू, काय करू आता मी. परत आणू शब्द कैसे, परत आणू शब्द कैसे, चूक मी कैसी सुधारू. परत आणू शब्द कैसे, चूक मी कैसी सुधारू. या सुखाच्या जीवनाला, या सुखाच्या जीवनाला लावला मी नाट आहे. या सुखाच्या जीवनाला लावला मी नाट आहे. मी तिच्याकडे बघतोय, प्रकरण गंभीर आहे. आता परिस्थिती चिघत चाललेली आहे. मी आणखीन उदास, आणखीन खिन्न. खिन्न ताऱ्यांची दिसावी, खिन्न ताऱ्यांची दिसावी, भांडल्यावर रात्र सारी. खिन्न ताऱ्यांची दिसावी, भांडल्यावर रात्र सारी. पहुडतो मी अंगणातच, पहुडतो मी अंगणातच, तीच माझी खाट आहे. पहुडतो मी अंगणातच, तीच माझी खाट आहे. आता मी पूर्णपणे बॅकफूटवर, तिचे बाउन्सर एकावर एक माझ्या अंगावर. ती म्हणते, आता तुझ्या या गुन्ह्याला माफी नाही. थांब शेरो शायरीने, थांब शेरो शायरीने, मी तुला निशब्द करते. थांब शेरो शायरीने, मी तुला निशब्द करते. डावते तुझला अशी मी, डावते तुझला किती मी किती बेफाट आहे. लगेच दुसरा शेर.
मी जणू आवेग आहे. ती म्हणते मी जणू आवेग आहे, तू किनारा फक्त माझा. मी जणू आवेग आहे, तू किनारा फक्त माझा. तू नको उद्ध्वस्त होऊ, तू नको उद्ध्वस्त होऊ, मी सुनामी लाट आहे. आता मात्र मी चिडलेलो आहे. सुनामी लाट काय? थांब जरा, आता मी माझं पाणी दाखवतो तुला काय ते. शब्द सरिता मामुली तू, शब्द सरिता मामुली तू, घेत वळणे वाकडी तू. शब्द सरिता मामुली तू, घेत वळणे वाकडी तू. शब्द सरिता मामुली तू, घेत वळणे वाकडी तू. मीच दुर्दैवी उभा जो, मीच दुर्दैवी उभा जो त्या नदीचा काठ आहे. मीच दुर्दैवी उभा जो त्या नदीचा काठ आहे. हे ऐकून तिचा चेहरा पडतोय, तिच्या मनाला लागलेला आहे, दिसतंय मला तिची नाराजी दिसतेय. त्याचा विचार करतोय मी, आता मूड बदलूया, आपण रोमॅन्टिक मूड आणूया, काहीतरी ट्रॅक चेंज करूया. मेघ मी प्रेमात तुझिया, मेघ मी प्रेमात तुझिया, मेघ मी प्रेमात तुझिया, तू तळपती वीज जैसी. मेघ मी प्रेमात तुझिया, तू तळपती वीज जैसी. मेघ मी प्रेमात तुझिया, तू तळपती वीज जैसी. मेघ मी प्रेमात तुझिया, तळपती वीज जैसी. पेपर पे. मेघ मी प्रेमात तुझिया, तू तळपती वीज जैसी. आज प्रलयाची प्रतीक्षा, आज प्रलयाची प्रतीक्षा, आज प्रलयाची प्रतीक्षा, मिलनाची वाट आहे. आज प्रलयाची प्रतीक्षा, मिलनाची वाट आहे. आता मात्र तिची खात्री पटलेली आहे, हा बरळतो आहे, वाहत चाललेला आहे, याला काही सुचत नाहीये. वयाचं भान नाही, वेळेचं भान नाही, स्थितीचं भान नाही, काही नाही. तिचा हा बॉम्ब गोळा. ज्यास तू प्रतिभा म्हणावे, ज्यास तू प्रतिभा म्हणावे, ती तुझी नाठाळ बुद्धी. ज्यास तू प्रतिभा म्हणावे, ती तुझी नाठाळ बुद्धी. यापुढे कवितेस बंदी, यापुढे कवितेस बंदी, शक्यता ही दाट आहे. हे ऐकून आता मला खात्री पटलेली आहे, हा माझ्या अस्तित्वावरती घाला आहे, माझ्या कवित्वावरती घाला आहे. याला उपाय एकच, पांढरे निशाण, शरणागती. पांढरे निशाण आणि शरणागती. घोकतो मी मंत्र एकच, घोकतो मी मंत्र एकच, नाव समजोता तयाचे. घोकतो मी मंत्र एकच, नाव समजोता तयाचे. लाखदा वाकून माझी, लाखदा वाकून माझी, मोडलेली पाठ आहे. आणि आता शेवटचा शेर. हे ऐकून ती चक्क निवळते, चक्क प्रेमाने बघते माझ्याकडे. ती सगळं प्रेम ओतून ती मला सांगते, सगळं प्रेम ओतून सांगते. आणि शेवटचा शेर. राग माझा दो क्षणांचा, राग माझा दो क्षणांचा, प्रेम आपुले रे निरंतर. राग माझा दो क्षणांचा, प्रेम आपुले रे निरंतर. कलश प्रेमाचा भरोनी, कलश प्रेमाचा भरोनी, पूर्ण काठो काठ आहे, पूर्ण काठो काठ आहे, पूर्ण काठो काठ आहे. नमस्कार. वा, फारच छान. तिचं आणि त्याचं नातं असंच बहरावं आणि तुम्हा आम्हाला अखंड नवकाव्य सुचावं. आमच्या या हास्य कवी संमेलनाला आम्ही आता स्वल्पविराम देत आहोत, पण आम्ही पुन्हा येणार आमचे खुसखुशीत साहित्य आणि कविता घेऊन कालिदासमध्ये भेटूच. सर्व सादरकर्त्यांचे आणि रसिक प्रेक्षकांचे मनापासून धन्यवाद.